हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतात ब्रोकली डिलाईट अँड हर्ब राईस. त्यासाठी पॅनमध्ये पाणी उकळण्यास ठेवून त्यावर चाळणी ठेवून ब्रोकली स्टीम करून घ्यायची. जर तुम्हाला ब्रोकली आवडत नसेल तर तुम्ही मशरूम किंवा पनीरही वापरू शकता. मशरूम किंवा पनीर वापरत असताना ते अगोदर चिरून तेल किंवा बटरमध्ये सॉटे करून घ्यायचे. कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल आणि बटर घेऊन त्यात चिरलेला लसूण, चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत सॉटे करून घेतला आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घेतलं आहे. त्यातच 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑर्गॅनो आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घेतले. त्यानंतर आपण उकडलेले कॉर्न अर्धा कप घेतले, ते मिक्स करून घेतले. त्यात 1 कप दूध, 1 कप फ्रेश क्रीम आणि 1 कप घरातील दुधावरची तयार साय व्यवस्थित फेटून ते मिक्स करून घेतले. त्यातच 1 क्यूब किसलेले चीज घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. जर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाटसर वाटली तर त्यात थोडेसे गरम पाणी मिक्स करा. त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर आपली तयार स्टीम ब्रोकली घालून थोडं चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. जर तुम्ही मशरूम किंवा पनीर वापरत असला तर ह्या स्टेजला ब्रोकलीऐवजी मशरूम किंवा पनीर वापरू शकता आणि त्यानंतर झाकून ठेवून 1 मिनिट उकळी येऊ द्या. अशा प्रकारे आपले ब्रोकली डिलाईट तयार आहे. आता आपण हर्ब राईस तयार करू. त्यासाठी कढईमध्ये तेल आणि बटर घेऊन त्यात चिरलेला लसूण घालून चिरलेला कांदा घालून 1 मिनिट व्यवस्थित सॉटे करून घेतलं आहे. त्यानंतर उकडलेले स्वीट कॉर्न घालून तेही 1 मिनिट थोडेसे परतून घेतलेत. त्यातच थोडेसे चवीनुसार मीठ घातले आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो 1 चमचा घालून व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्यानंतर आपला तयार भात शिजवताना भात मोकळा होईल याची काळजी घ्यायची. आपला तयार भात घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यातच आपण चिरलेली कोथिंबीर, तसे तुमच्याकडे बेसिल लीव्हज असेल तर बेसिल लीव्हज अवश्य घालणे. त्यामुळे आपल्या हर्ब राईसला ऑथेंटिक टेस्ट येते. अशा प्रकारे आपला हर्ब राईस आणि ब्रोकली डिलाईट तयार आहे. गरमागरम सर्व करा. याचा कॉम्बो अमेझिंग लागतो टेस्टला. हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल सखीज कुकिंग डायरी. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.